नमस्कार, रोहिणी होम किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण पारंपरिक पद्धतीने गुळाची सांजोरी कशी बनवायची ते बघणार आहोत। अक्षय तृतीयाच्या निमित्ताने मी हे बनवले आहे। तर चला सुरुवात करूया। इथे मी 1 किलो रवा घेतलाय। कपच्या मापाने म्हणाल तर 4 कप मी हे घेतलेले आहे। रवा जाड घेतलेला आहे। तुम्हाला जर बारीक भेटला तरी चालेल, जाड नको असेल तर तुम्ही मिक्सरमधून बारीक करू शकता। कढईमध्ये 5 ते 6 चमचे तूप टाकून घ्यायचे। त्याच्यानंतर अर्धा रवा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तो छान आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। गॅस हा मंद ठेवायचा आहे। तुम्ही पाहू शकता अगदी सोनेरी रंग येईपर्यंत आपण रवा आपला भाजून झालेला आहे। आता हा रवा आपण एका परातीत काढून घेणार आहोत। मंद गॅसवरच आपल्याला हा रवा भाजायचा आहे, नाहीतर जळण्याची शक्यता असते। आता मी इथे 3 कप गूळ घेतलेला आहे। गूळ किसून घेतलाय। वजनी मापाने म्हणाल तर 750 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही कमी देखील करू शकता। त्यानंतर कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकून यामध्ये संपूर्ण गूळ आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि तो सतत आपल्याला ढवळत राहायचा आहे, म्हणजे जेणेकरून तो खाली लागणार नाही। आपल्याला एक तारी पाक वगैरे नाही बनवायचा, सतत हलवत राहायचं आहे। आपल्याला चमचा असा थोडा जड लागला की समजून जावा आपला पाक रेडी आहे। अगदी 10 मिनिटात हा आपला पाक रेडी होतो। त्यानंतर गरम असतानाच हा पाक आपल्याला भाजलेल्या रव्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला ओतायचे आहे आणि चमच्याच्या सहाय्याने मिक्स करायचा आहे। संपूर्ण पाक एकदम नाही टाकायचा, पाक कमी लागण्याची सुद्धा शक्यता असते। तर इथे माझा थोडा पाक उरलेला आहे, जेवढा लागला तेवढाच मी वापरलेला आहे। आणि त्यानंतर पुन्हा मी रवा भाजून यामध्ये मिक्स करून उरलेल्या गुळाच्या पाकात मी टाकून घेणार आहे। आता इथे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण हळूहळू कडक होत जाईल, तर घाबरण्याची काहीही गरज नाही। मिश्रण 1 ते 2 दिवस आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे आणि सतत आपल्याला हे मोकळं करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून खूप गाठी किंवा कडक हे होणार नाही। आता तुम्ही पाहू शकता 2 दिवसानंतर हे अगदी सगळं मोकळं झालेलं आहे। हे 2 दिवसानंतर आम्ही सतत याला मध्ये याच्या गाठी ज्या आहेत त्या मोडून घ्यायचो। आता हे जे अशा पद्धतीने वरवर जाड जे होतं ते मी काढून घेतलेलं आहे। आता आपण याला काय करायचं, मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आणि हे फिरवून घ्यायचं। जर हाताने नसेल मोकळे होत तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात घेऊन फिरवून घेऊ शकता। तुम्ही पाहू शकता किती बारीक असं मस्त छान झालेलं आहे। याच पद्धतीने आपण सगळं रवा बारीक करून घेणार आहोत। आता इथे छोट्या पातेल्यामध्ये मी तूप घेतले, 3 ते 4 चमचे मी तूप टाकून घेतले। ते थोडं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। आता हे पाणी आपण या रव्यावर थोडं थोडं करून टाकून घेणार आहोत आणि हातानेच आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण रव्याला हे जे आहे पाणी ते सगळं छान लागेल। याने जो आपला हा सांजा आपण तयार केलेला आहे सांजोरीमध्ये टाकण्यासाठी तो मऊ होईल, म्हणजे आपला सांजा जो आहे तो कडक राहणार नाही। तळल्यानंतर सांजोरी अगदी मऊसूत होईल, त्यासाठी आपण ही ट्रिक वापरलेली आहे। ही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा, म्हणजे तुमची सांजोरी कडक होणार नाही। सर्व मिश्रणाला आपण तूप आणि पाणी लावून झाले। आता इथे मी 1 वाटी खोबऱ्याचा कीस घेतलाय, थोड्या चारोळ्या घेतल्यात, वेलची पूड घेतली। पूर्वीच्या काळी काजू बदाम हे नाही वापरले जायचं, खोबऱ्याचा कीस हा जास्त वापरला जायचा। तो आपण पारंपरिक पद्धतीने बनवतोय, त्यासाठी मी इथे खोबऱ्याचा कीस खूप जास्त प्रमाणात घेतलाय आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी एकीकडे इथे मैदा घेतलाय। 1 किलो रव्यासाठी 1 किलो मैदा असं हे प्रमाण आहे। मैदा छान चाळणीने चाळून घ्यायचा आहे। त्यानंतर थोडंसं पीठ मी काढून घेतले लावून, त्यानंतर थोडंसं मीठ आणि 1.5 पळी मी तेल टाकून घेतले। तेल कोमट वगैरे नाही केलं, थंडच तेल मी टाकले। छान हे कोरडं असतानाच आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। हे पीठ आपल्याला पाणी टाकून छान मळून घ्यायचं आहे आणि ह्या गोळ्याला थोडंसं तेल लावून छान पुन्हा एकत्र मळून घ्यायचं आहे। आता आपलं पीठ जे आहे ते रेडी झालेलं आहे। थोडा वेळ 15 ते 20 मिनटं ठेवल्यानंतर पिठाचा लहान गोळा घ्यायचा आहे आणि याला आपण आता कोरड्या पिठात टाकून याची छान पोळी लाटून घेणार आहोत। खूप जाड नाही किंवा खूप पातळही नाही, अगदी मीडियम साईजमध्ये आपल्याला ही मोठी लाटून घ्यायची। जितपत ही मोठी होईल तितपत लाटायची आहे। त्यानंतर आपण जे सांजा बनवला, जे सारण बनवलं आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे। कढईला टाकायचं आहे आणि छान प्रमाणे याला एक आकार द्यायचा आहे, जेणेकरून हे आजूबाजूला जर राहिलं तर जेव्हा आपण हे बंद करू तर सांजोरी जी आहे ती फुटण्याची शक्यता असते। आता कडेकडेने याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि याची दुसरी बाजू ती अशी उलटवून घ्यायची आणि याला हलक्या हाताने दाब देत
कडा आपल्याला बंद करून घ्यायचे जेणेकरून सारण बाहेर येणार नाही. आणि फिरकीच्या साहाय्याने आपल्याला आजूबाजूला काठाने कापून घ्यायचे. साईडने कापायचे, अगदी कडेला नाही कापायचं. आणि आपली ही सांजोरी जी आहे ती तयार आहे. आता दुसऱ्या पद्धतीची मी करून दाखवते. ही गोल आहे. पुन्हा एक मीडियम साईजची पोळी घेऊन त्यावर आपण हे सारण टाकून घ्यायचं. सारण छान आकार देऊन झाल्यानंतर कडेला पाणी लावायचं आणि त्यावर दुसरी पोळी आपल्याला ठेवून घ्यायची आहे. आणि पुन्हा हे कडेने छान दाबून घ्यायचं आणि फिरकीच्या साहाय्याने पुन्हा याला कडेने असं कापून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली दुसरी सांजोरी देखील तयार आहे. आणि मी याच पद्धतीने सगळ्या सांजोऱ्या ज्या आहेत त्या करून घेतल्या. तुम्ही पाहू शकतात अक्षय तृतीयेच्या निमित्ताने एवढ्या सांजोऱ्या ज्या आहेत त्या आपल्या लाटून रेडी झालेल्या आहेत. आता फक्त तळायच्या बाकी आहेत. तर चला तळून घेऊया. तेल छान गरम झाल्यानंतर गॅस हा मिडियमच ठेवायचा आहे आणि आपल्याला एक एक किंवा दोन दोन सांजोरी टाकून ह्यात तळून घ्यायचं आहे. एक साईड पलटल्यानंतरच दुसरी बाजू आपल्याला पलटून घ्यायचे. सारखं सारखं उलट पालट नाही करायचं आहे. तुम्ही पाहू शकता छान मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे तळून घेतलेलं आहे. आपली दुसरी सांजोरीसुद्धा तळून रेडी झालेली आहे. अशाच पद्धतीने आपण सगळ्या सांजोऱ्या ज्या आहेत त्या तळून घेणार आहोत. तुम्हाला ह्या सांजोरीची पारंपरिक गुळाची बनवलेली सांजोरी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच पुन्हा एका नवीन छान मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.